पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती ही हवेली तालुक्याची बाजार समिती आहे. महाराष्ट्रात आणि देशामध्ये नावलौकिक असलेली स्वर्गीय अण्णासाहेब मगरांनी स्थापन केलेली ही बाजार समिती सध्या चराऊ कुरण बनलेली आहे, भ्रष्टाचाराचं कुरण बनलेली आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून संचालक मंडळ जे निवडून जातात ते कशासाठी जातात आणि खर्च करताना त्यांना गॅरंटी असते वसूल होण्याची, म्हणूनच ते खर्च करत असतात. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांचे प्रतिनिधी मधून जे जे कोणी निवडून गेलेले आहेत ते बहुसंख्य आहेत. एकंदरीत जी काही बॉडी आहे त्याच्यामध्ये 2 व्यापारी प्रतिनिधी आहेत आणि एक हमाल मापाडी यांचा प्रतिनिधी आहे, म्हणजे कामगार प्रतिनिधी आहे. हे 3 प्रतिनिधी आणि सभापती जो शेतकऱ्यांच्या तर निवडून आलेला असतो, हे 4 जण सध्या बाजार समितीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने मनमानी पद्धतीने कारभार करत आहेत, खिशे भरत आहेत. त्यांच्या अनेक व्यापारी प्रतिनिधींना पाठीशी घालण्याचं काम सभापती करत आहेत, सचिव करत आहेत. मात्र शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून निवडून गेलेले जे कोणी संचालक आहेत त्यांना तिथे काही बोलण्याचा अधिकार नाही का ते वापरत नाहीत, असा आम्हाला साधा सरळ प्रश्न पडतोय. तिथे वर्चस्व कोणाचं आहे? व्यापारी प्रतिनिधींचं वर्चस्व आहे बाजार समितीवर. कामगार प्रतिनिधीचं वर्चस्व आहे. कामगार प्रतिनिधीला हे माहीत पाहिजे की कामगार जे हमाल मापाडी आहेत यांची लेव्ही कोट्यवधी रुपये दरवर्षी आणि दर महिन्याला बुडवली जाते. कामगार प्रतिनिधी कोणाचं प्रतिनिधित्व करतोय? या लेव्हीचा हिशोब कोण घेणार आहे? बाजार समितीचा सेस बुडवला जातोय, ह्याचा हिशोब कोण घेणार आहे? शेतकऱ्यांची लूट होतीये, दप्तर तपासणी होत नाही. जी काय आमच्या तक्रारीनंतर 7-8 महिन्यामध्ये आम्ही पाठपुरावा करून वारंवार सर्व पातळीवर एक चौकशी समिती नेमली गेली जॉईंट रजिस्ट्रार यांच्या अध्यक्षतेखाली. त्याच्यामध्ये 3 ऑडिटर होते जे बाजार समितीचा वर्षानुवर्ष ऑडिट करत असतात. या समितीला बरोबर या बाजार समितीच्या या चांडाळ चौकडीने मॅनेज करून अहवालामध्ये काहीतरी मॅनिप्युलेट केलेलं आहे. अहवालामध्ये जे काय आम्ही तक्रारीचे मुद्दे उपस्थित केलेले होते त्या अंगाने सर्वांगीण सखोल तपासणी झालेली नाहीये. काळा जो काय तिथं पैसा आहे, जो गोळा होतो दर महिन्याला, ज्याचं वाटप होतं, शेतकऱ्यांचं किती नेमकं नुकसान झालंय, कशा पद्धतीने लूट होते आहे आणि जबाबदारी कोणाची, या सर्व गोष्टी चौकशी अहवालात येणं अपेक्षित होतं. परंतु बाजार समितीच्या चांडाळ चौकडी आणि त्यांना साथ देणारे मार्केट कमिटीचे सचिव या 5 लोकांनी या बाजार समितीची लूट चालवलेली आहे, ज्याच्यामध्ये शेतकरी आणि कामगारांचं हित बघितलं जात नाही. आणि शेतकरी प्रतिनिधी म्हणून निवडून गेलेले संचालक मंडळातले जे कोणी लोक आहेत ते का गप्प आहेत, का बोलत नाहीत? त्यांना व्यापारी संचालक जड झालेत का की तुम्ही त्यांचे हिस्सेदार बनलेला आहात? असा माझा साधा सरळ सवाल आहे. बाजार समितीच्या चौकशी अहवालाच्या अनुषंगाने येत्या 2 तारखेला आमची सुनावणी होणारच आहे. पणन संचालकांनी आम्हाला आमचं म्हणणं मांडण्याची त्याच्यामध्ये संधी दिलेली आहे. तिथे आम्ही या चौकशी अहवालाची चिरफाड करून आमचे मुद्दे त्या ठिकाणी उपस्थित करूच, पुरावेही देऊच. परंतु बाजार समितीतल्या शेतकरी प्रतिनिधी म्हणून निवडून गेलेल्या संचालक मंडळाला माझं जाहीर आव्हान आहे, आपण याच्यामध्ये भागीदार बनलेला आहात काय भ्रष्टाचारामध्ये? की तुमचा अधिकार तुम्ही वापरतच नाही, की तुम्हाला वापरू दिला जात नाही? तुम्ही बहुसंख्य आहात, जवळपास 10 लोक हे शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी असताना तुम्ही मुख गिळून गप्प बसलेला आहात. ग्रामपंचायतीचे प्रतिनिधी कोणाचं काम करतात तिथे जाऊन? 4 ग्रामपंचायतीचे लोक तिथे निवडून गेलेले आहेत प्रतिनिधी म्हणून. ते कोणासाठी काम करतात? गावातल्या शेतकऱ्यांचे हित बघत नाहीत. फक्त 2 व्यापारी संचालक, एक कामगार संचालक आणि त्यांना साथ देणारे सभापती आणि सचिव, या 5 जणांचं त्या ठिकाणी वर्चस्व आहे. बाकी सगळे त्याचे एक तर भागीदार बनलेत का, की मुख गिळून गप्प बसतायत, की अधिकार वापरायचेच नाही ठरवलंय? असे सगळे प्रश्न निर्माण होत आहेत. परंतु आम्ही सोडणार नाही. शेतकरी आणि कामगारांना लुटणाऱ्या लोकांना आम्ही शेवटपर्यंत लढू आणि त्या ठिकाणी न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू.